1 ऑगस्टपासून मच्छीमारी व्यवसाय मच्छीमार बांधवांना समुद्रात करता येणार आहे। त्याची लगबग जी आहे ही कोकणच्या किनारपट्टीवरती होताना दिसते। बोटी आहेत या चांगल्या केलेल्या आहेत, जाळी जी आहेत यांच्यावरती शेवटचा हात मारला जातोय। चांगला व्यवसाय या ठिकाणी मच्छीमार बांधवांना करता येणार आहे। मात्र गुहागरमधल्या अजगोली बंदरातली ही दृश्य आणि या खवळलेला समुद्र यामधून मच्छीमारी व्यवसाय मच्छीमार बांधवांना इथं करता येणार नाही आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात लाटा आहेत, यामुळं 1 ऑगस्टपासून या ठिकाणी बोटी टाकणं मच्छीमार बांधवांना शक्य होणार नाही आहे। अगोदरच 2 महिन्यांपासून मच्छीमारी व्यवसायावर बंदी होती आणि आता समुद्राला उधाण असल्यामुळं पुढील काही दिवस या ठिकाणी असणारी बंदी यामुळं येथील मच्छीमारी व्यावसायिक जे आहेत हे संकटात सापडलेले आहेत। मागील काही वर्षांपासून सुरू असलेलं समुद्रातलं मच्छीचं मिळणारं अल्प प्रमाण यामुळं इथला मच्छीमार बांधव अगोदर संकटात सापडलेला आहे। डिझेलसारखा जो परतावा आहे हा मिळत नसल्यामुळे संकटात आहे। यातही मागील 2 महिन्यांपासून बंद असलेला व्यवसाय आता सुरू होण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे। 1 ऑगस्टपासून हा व्यवसाय सुरू होणार आहे। असं असलं तरी देखील गुहागरमधील अजगोली बंदरातल्या नौका समुद्राला उधाण असल्यामुळं इथंच लावलेल्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी निगीसह कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, गुहागर, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।